नमस्कार अमरावती। अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरा येथे असलेल्या जगदंबा माता मंदिर आणि झिंगराजी महाराज संस्थानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। रविवारी 18 जानेवारीच्या मध्यरात्री सुमारे 2:30च्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील देवीचा मौल्यवान चांदीचा मुकुट लंपास केला। तसेच मंदिराबाहेर ठेवलेली दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमही चोरून नेली। 19 जानेवारीला सोमवारी सकाळी मंदिर उघडण्यात आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ रहिमापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता 2 संशयित इसम तोंडाला मास्क आणि अंगात जॅकेट परिधान केलेल्या अवस्थेत कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून येत आहे। या घटनेनंतर मुरा गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। दरम्यान जगदंबा माता व झिंगराजी महाराज संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पाटील पखान यांनी या चोरीच्या घटनेला दुजोरा दिला आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, रहिमापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंत वडतकर, अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर, सहाय्यक पोलीस अधिकारी गजानन सोनवणे, गजानन वर्मा तसेच अंजनगाव डीबी स्क्वॉडचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की स्पेशल पथक आणि अमरावती येथील एक्सपर्ट टीम तपासासाठी दाखल होणार असून लवकरच या चोरीचा छडा लावण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। देवस्थानातील चोरीने संपूर्ण परिसर हादरला असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पाहणी केली तर मंदिराच्या बाहेर जायचं जे गेट आहे त्या गेटचं लॉक तुटलेलं होतं। लॉक म्हणजे कुलूप तोडलेलं होतं। आतमध्ये आलो तर पेटी फुटलेली दिसली आणि देवीच्या मंदिराचं दार उघडून आतमध्ये देवीच्या डोक्यावरून एक हे होतं चांदीचा मुकुट। किती ग्रॅमचा असेल काकाजी तो? तरी 200 ग्रॅमचा असेल। 250 ग्रॅमचा की जास्त? असा अंदाज आहे, कारण काय शेवटी दाण्यात आलेले असते मुकुट आहे आणि तो कधी बरेच वेळा काय असते की ते प्युअर चांदी राहत नाही, गोटा चांदी वगैरे त्याच्यावर मुलामा वगैरे असतो असा अंदाज आहे। अंदाजे किती किमतीचा असेल तरी? किंमत नाही सांगता येणार। बरं। आणि त्यानेच त्या मंदिराच्या आतमध्ये कॅमेरामध्ये सगळं ते बाब काही त्या 2 लोक होते ते। मग आम्ही नंतर म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचे लोक आले, त्यांच्यासमोर ते कॅमेऱ्यामध्ये चेक केलं, त्याच्यामध्ये 2 लोक होते। आता निश्चित त्याचा पूर्णतः हे काढल्यानंतर तपास केल्यावर पेटी वगैरे फुटली तर तरी अंदाजे तुमच्या विचाराने किती रुपये? काय असा अंदाज सांगता येत नाही। पेटी आहे, ती पेटी आतमध्ये फोडण्याचा प्रयत्न केला, पण मजबूत पेटी असल्यामुळे ठीक आहे हे झाले नाही। मग यांनी हे उचलून बाहेर आणली, थोडी हलकी असल्यामुळे ही पेटी हो का? मग अंदाज नाही लागू शकत पेटीचा किती रुपये? नाही, आता अंदाज नाही लागत। तुमचं पूर्ण नाव काय काकाजी? मी पूर्ण साहेबराव केशवराव पखान, कोण आहे तुम्ही? अध्यक्ष मुरादेवी संस्थान। कोणतं संस्थान? पूर्ण नाव सांग। जगदंबा देवी व संत झिंगराजी महाराज संस्थान मुरा।